नमस्कार. मराठी वर्गाच्या वतीने सर्व महाटेट इच्छुकांचं खूप खूप स्वागत आहे. महाटेट परीक्षेमधला बालविकास हा एक असा विषय आहे जो अनेकांना थोडा अवघड वाटतो. म्हणूनच हा महत्त्वाचा विषय सोपा करून सांगण्यासाठी आम्ही हे खास विश्लेषण तयार केलं आहे. चला तर मग एकत्र मिळून तयारीला लागूया. बरं, सगळ्यात आधी एक मूलभूत प्रश्न जो नेहमीच विचारला जातो आणि हमखास गोंधळात टाकतो. वाढ आणि विकास दोन्ही शब्द आपण सहज वापरतो, पण त्यांचा अर्थ एकच आहे का, की त्यात काही फरक आहे? चला, आज हा गोंधळ कायमचाच संपवून टाकूया. ठीक आहे, तर आपण थेट मुद्द्यालाच हात घालूया. वाढ म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय हे समजून घेऊ. परीक्षेच्या दृष्टीनं हा फरक समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. वाढ ही संकल्पना अगदी सोपी आहे. वाढ म्हणजे आपल्या शरीरात होणारे असे बदल जे आपण मोजू शकतो. समजा उंची किती वाढली, वजन किती वाढलं, हे सगळं वाढीमध्ये येतं. म्हणूनच तिला परिमाणात्मक प्रक्रिया म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वाढ ही एका विशिष्ट वयानंतर थांबते. याउलट विकास ही एक खूपच व्यापक संकल्पना आहे. यात फक्त शारीरिक बदल येत नाहीत, तर आपलं विचार करणं, भावना समजून घेणं, इतरांमध्ये मिसळणं, या सगळ्या गोष्टी येतात. विकास हा गुणात्मक असतो आणि तो जन्मापासून मृत्यूपर्यंत म्हणजे आयुष्यभर सतत चालत राहतो. आता हा तक्ता बघा, इथे सगळं अगदी स्पष्ट होईल. वाढ ही मोजता येते, पण विकास हा अनुभवावा किंवा त्याचं निरीक्षण करावं लागतं. तर यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा, वाढ हा विकासाचा मोठ्या प्रक्रियेचा फक्त एक छोटासा भाग आहे. विकास खूप मोठा आहे, विशाल आहे. चला, एक छोटासा प्रश्न सोडूया. बघूया तुम्हाला हा फरक किती समजलाय. आम्ही उत्तर सांगण्याआधी आपलं उत्तर पटकन खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया किती जणांचं उत्तर बरोबर येतंय. आता आपण एका खूप इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. हा जो विकास होतो तो काही कसाही होत नाही. तो काही ठराविक नियमांप्रमाणे, काही तत्वांप्रमाणे होतो. ही तत्त्व समजली की मुलांच्या विकासाचा प्रवास समजणं खूप सोपं जातं. ही तत्त्व खूप सोपी आहेत. बघा, विकास नेहमी एका विशिष्ट क्रमाने होतो. म्हणजे लहान मूल आधी बसायला शिकतं, मग रांगायला आणि मग चालायला. तो थेट धावायला लागत नाही, बरोबर? आणि तो सतत चालतो, कधीच थांबत नाही. अगदी जन्मापासून सुरू होतो तो शेवटपर्यंत. आता विकासाचे वेगवेगळे पैलू पाहूया. साधारणपणे विकासाचे 4 मुख्य प्रकार मानले जातात आणि मुलाचा सर्वांगीण विकास तेव्हाच होतो जेव्हा या 4ही प्रकारांमध्ये एक संतुलन साधलं जातं. पहिला प्रकार आहे शारीरिक विकास. यात आपल्या शरीराची वाढ, स्नायूंची ताकद वाढणं आणि धावणे, चालणे, उडी मारणे यांसारखी कौशल्ये येतात. दुसरा आणि परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा प्रकार म्हणजे बौद्धिक किंवा संज्ञानात्मक विकास. यात आपली विचार करण्याची पद्धत, तर्क लावण्याची क्षमता आणि कोणतीही समस्या सोडवण्याचं कौशल्य येतं. तिसरा प्रकार आहे भावनिक विकास. म्हणजे राग, आनंद, दुःख यांसारख्या भावना ओळखता येणं, त्या योग्य प्रकारे व्यक्त करता येणं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर नियंत्रण मिळवता येणं. आणि एक आठवण, जर तुम्हाला मराठी व्याकरणाच्या इतर घटकांचा अभ्यास करायचा असेल तर आमच्या चॅनलवरची प्लेलिस्ट नक्की तपासा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि चौथा प्रकार आहे सामाजिक विकास. म्हणजेच समाजात कसं वावरायचं, इतरांशी कसं जुळवून घ्यायचं, मित्र कसे बनवायचे आणि गटात कसं काम करायचं, हे सगळं यात येतं. चला, तुमच्यासाठी अजून एक प्रश्न. विचार करण्याची प्रक्रिया आणि तर्क लावणे हे विकासाच्या कोणत्या प्रकारात येतं, काय वाटतं? आपलं उत्तर पटकन कमेंट्समध्ये सांगा. पण हा विकास नक्की कशामुळे होतो? म्हणजे या विकासाला आकार देणारे मुख्य घटक कोणते? तर यामागे 2 मुख्य शक्ती काम करत असतात. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. हे सूत्र तर अगदी पाठच करून ठेवा. खूप खूप महत्त्वाचं आहे. विकास हा वंशपरंपरा अधिक पर्यावरण नाही, तर गुणिले पर्यावरण आहे. याचा अर्थ दोन्हीपैकी एक जरी शून्य असला तरी विकासाची प्रक्रिया थांबू शकते. दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत. अगदी बरोबर. याला सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा वंश परंपरा म्हणजे एक उत्तम प्रतीचं बी आहे. पण त्या बीला जर चांगली माती, पाणी आणि सूर्यप्रकाश म्हणजेच चांगलं पर्यावरण मिळालं नाही तर ते रोप वाढेल का? नाही. वंश परंपरा आपल्याला क्षमता देते, तर पर्यावरण त्या क्षमतेला आकार देतं. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या पण शिक्षक म्हणून आपल्यासाठी सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. आपण विकासाचे 2 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत, बाल्यावस्था आणि किशोरावस्था. बाल्यावस्था म्हणजे स्पंजसारखा काळ. मुलं या काळात खूप वेगाने शिकतात आणि मोठ्यांचं अनुकरण करतात. विशेषतः त्यांची भाषा खूप झपाट्याने विकसित होते. याउलट किशोरावस्था म्हणजे वादळी बदलांचा काळ.
या वयात शारीरिक आणि भावनिक बदल इतके वेगाने होतात की मुलं स्वतः गोंधळून जातात आणि स्वतःची ओळख शोधायला लागतात. आणि म्हणूनच या अवस्थेचं वर्णन करताना मानसशास्त्रज्ञ म्हणतात की हा वादळी आणि अशांततेचा काळ आहे. हे वाक्य लक्षात ठेवा, कारण यावर परीक्षेमध्ये थेट प्रश्न येऊ शकतो. या काळात होणारे बदल खरंच एखाद्या वादळासारखेच असतात. आता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, या अवस्थेला वादळी काळ का म्हणत असतील? तुमचे अनुभव किंवा विचार आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. चला तर मग एकदा पटकन उजळणी करूया. आज आपण पाहिलं की वाढ आणि विकास यात काय फरक आहे, विकासाची मुख्य तत्त्व कोणती, त्याचे 4 प्रकार कोणते आणि त्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. आणि काळजी करू नका, हे सगळे मुद्दे तुम्हाला वाचायला मिळावेत म्हणून आम्ही याची एक PDF तयार केली आहे. तिची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या माहितीपटाला नक्की लाईक करा, आपल्या महाटेटची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, मराठी वर्ग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अभ्यासासाठी PDF नोट्स आणि सरावासाठी क्विजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. धन्यवाद.